वसई वकील संघटना आयोजित वकील चषक 2024 यंदा ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस ह्यांच्या संघाने पटकावला। दरवर्षी वकील चषक हा क्रिकेट स्पर्धेचा उत्सव वसई न्यायालयातील वकिलांना, पुरुष व महिला तसेच न्यायाधीश व कार्यालयीन कर्मचारी ह्यांना त्यांच्या क्रीडा क्षमतेचा परिचय करून देण्यासाठी मागील 16 वर्षापासून आयोजित केला जातो। त्याप्रमाणे शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 वसई येथील नरवीर चिमाजी अप्पा मैदान या ठिकाणी वसईतील सर्व सिनियर्स, ज्युनियर्स, महिला, पुरुष वकील, मान्यवर न्यायाधीश आणि कोर्टातील कर्मचारी यांच्यात हे सामने खेळले गेले। स्पर्धेच्या दरम्यान वकिलांना व न्यायाधीशांना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली। या उत्सवामध्ये वसई न्यायालयातील सगळे वकील आणि न्यायाधीश एकत्र येऊन अगदी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असल्याचे आम्हाला दिसत होते। सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक खेळाडूकडे बघितल्यावर विश्वास बसत नव्हता की ऑफिसमध्ये किंवा कोर्टामध्ये गांभीर्याने केस किंवा एखाद्या प्रकरणामध्ये लक्ष देऊन सखोल विचार करणारे आज इतक्या आनंद उत्साहात सिनियर ज्युनियरचा मान सन्मान तात्पुरता बाजूला ठेवून मैदानामध्ये आम्ही सर्व एक समान अशा भावनेने खिलाडी वृत्तीचे दर्शन बघावयास मिळाले। क्रिकेट मॅचमध्ये देखील ज्ञान, कौशल्य आणि तत्परता ह्याचा देखील पुरेपूर वापर करावा लागतो, तेव्हाच विजय संपादन करू शकतो, हे ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस यांच्या टीमने दाखवून दिले। सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी वरिष्ठ वकील ॲडव्होकेट दिगंबर देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेऊन सदर क्रिकेट सामन्याचा कार्यक्रम अगदी यशस्वीरित्या पार पाडला। विशेष म्हणजे महिलांनी सदर सामन्यात अगदी हिरेरीने आणि जोशात सहभाग घेतल्याचे दिसत होते। या वर्षीच्या स्पर्धेमध्ये महिला क्रिकेट सामन्यात ॲडव्होकेट सारिका कोदे यांचा संघ प्रथम विजेता ठरला, तर ॲडव्होकेट सुजाता रावते यांचा संघ द्वितीय विजेता ठरला। पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस यांचा संघ प्रथम विजेता ठरला। सदर संघाचे कर्णधार ॲडव्होकेट देवव्रत वळवईकर यांनी आपल्या बाळपणी खेळलेल्या क्रिकेट सामने, क्रिकेटचा जुना अनुभव आणि आपल्या टीममधील अनुभवी खेळाडू वकिलांचा पुरेपूर वापर करत क्षेत्ररक्षण, बॉलिंग यांच्यात गरजेनुसार योग्य बदलाव करत असल्याचे दिसून येत होते। तसेच आपल्या संघामध्ये असलेल्या प्रत्येक खेळाडूंचा पुरेपूर वापर केल्यामुळे विजयी होऊ शकले। विशेष म्हणजे श्री S.V. खोंगळ जिल्हा व अतिसत्र न्यायाधीश वसई यांच्या नेतृत्वाखाली न्यायाधीश संघ द्वितीय विजेता ठरले। सदर सामन्यात न्यायाधीश खेळाडू देखील अगदी पूर्ण ताकदीने आणि प्लॅनिंग करून जिंकायचे आहे या विचाराने मैदानात उतरल्यागत दिसत होते आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जज आणि इतर मंडळी टाळ्या वाजवत होते। वसई चषक 2024च्या आयोजनासाठी ॲडव्होकेट अनिश कलवर्ट हे अग्रगण्य राहून तटस्थपणे न्याय निर्णय घेऊन आयोजकाच्या भूमिकेत असल्याचे आम्ही पाहिले। सदर सामन्यात ॲडव्होकेट गौरव पै व ॲडव्होकेट निवोदित गुजर यांनी पंचाची भूमिका चोख पार पाडली। ॲडव्होकेट मोझेस रॉड्रिग्स, ॲडव्होकेट सिद्धेश नाईक व इतर सिनियर ज्युनियर मंडळी कॉमेंट्री आणि प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचे दिसत होते। सदर सामन्यांच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी पोलीस उपआयुक्त झोन 2 वसई, जिल्हाधिकारी, मुद्रांक शुल्क तसेच सहदुय्यम निबंधक वसई 6 हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले। ॲडव्होकेट दिगंबर देसाई जेव्हा आमच्याशी बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितले, सामना जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे नसते। कामाच्या धगधगीमधून, प्रेशरमधून एक दिवस सर्व विसरून ऑफिस, घर, पुस्तक आणि केस ह्यापासून बाहेर येऊन शारीरिक व्यायाम व खेळाडू वृत्ती जोपासणे हे महत्त्वाचे असते
असे बोलताना त्यांनी कैलासवासी ॲडव्होकेट उमा पाटील यांची देखील कमी भासत असल्याबाबत बोलले. अशा प्रकारे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेट सामने आणि बक्षीस वाटप कार्यक्रम संपन्न झाला.